मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे, राणी खूप रडत असते. राणी ते आणि डॉक्टर तिथे येतात आणि सांगतात की हे बघा, आय एम सॉरी, आम्ही चिकूला वाचू शकलो नाही, त्यामुळं माफ करा. आणि हे बघा, काही पेपरवरती तुमच्या सह्या हव्या आहेत, तुम्ही त्या पेपरवरती सह्या करा असं म्हणतात. तर आता डॉक्टर तिथून जातात. मालती ते सगळेजण खूप मोठे रडत असतात. त्यांना सगळ्यांना खूप दुःख होतं आणि मालिकेतून जी चिकू आहे ती आता खूप डायरेक्ट गेली आहे, कारण की डॉक्टरनी सांगितलं ती आता जगू शकली नाही. त्यामुळे आता सगळेजण खूप रडत असतात. सगळ्यांनाच खूप दुःख झालं आहे. हे दुःखाचं डोंगर सगळ्या महाडिक घराण्यावरती कोसळला आहे. तर आता तिथे विक्रांत येतो आणि विक्रांत म्हणतो की डॉक्टर, तुम्ही सगळ्यांची जबाबदारी माझ्याकडे द्या. ते कागदपत्रांची जबाबदारी मी पार पाडतो असं तो विक्रांत म्हणतो. आणि विक्रांत पण आता खूप खुश असतो. विक्रांत आणि उर्मिला तर दोघांना खूप आनंद झालेला असतो. तर इकडं इंद्र खूप मोठ्या मोठ्याने रडत असतो. तर आता लगेच जी चिकू राणी आहे ती म्हणते की इंद्र सर, तुम्ही रडू नका. अहो, का रडताय तुम्ही? काय झालंय? आपली चिकू बरी आहे ना, तुम्ही कशाला रडताय? अहो, रडू नका. आणि हे बघा, चिकू आता काय येणार नाहीये परत. तुम्ही रडून काय होणार आहे? उलटं आबाला आणि मालती आईला तुम्ही साथ द्या. अहो, त्यांच्यासोबत राहा इंद्र सर तुम्ही. अहो, ते रडतायत, त्यांना साथ द्या. तुम्हीच असे हे झाले तर त्यांना कोण हे आधार देणार? असं म्हणते आणि त्यांना आधार द्यायला सांगते. तर आता इकडं लगेच जो इंद्र आहे तो इंद्र म्हणतो की राणी, मला खूप आठवण येते गं चिकूची. सगळेजण खूप रडतात. तेवढं डेड बॉडी राणीची ते डॉक्टर वगैरे बाहेर घेऊन येतात आणि त्यांच्या ताब्यात देतात. म्हणतात, धरा तुमची डेड बॉडी. ते डेड बॉडी घेतात आणि सगळेजण ते चिकूच्या डेड बॉडीजवळ येतात आणि आबा म्हणतात की माझ्या खांद्यावर खेळणारी माझी चिकू कशी गेलीस ग मला सोडून तू? आणि खूप रडतात. तर आता मालती म्हणते की आबा रडू नका ना. तर आता मालती पण खूप रडत असते. सगळेजण खूपच रडतात, कारण की सगळ्यांना खूपच दुःख झालेलं आहे. सगळेजण खूप रडतात आणि खूप त्रासाळून जातात आणि म्हणतात, चिकू उठ ना गं, चिकू उठ ना गं, असं म्हणतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.